तो वैसा राजकारण चालू है। इतना साल से कोई भी पॉलिटिशियन वो माधुरी को देखने गया था क्या? उसका हालचाल, उसको क्या लगा है क्या नहीं देखने गया था? वहां के कोई नेता है, क्या नाम है इसका, राजू शेट्टी। ये देखो राजू शेट्टी क्या तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेना का आदमी है, इसका आदमी है, तुम्हारी माँ का भोसड़ा तुम्हारी। तर श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ करायचा मुद्दा म्हणजे काल जो हिंदुस्थानी भाऊ याने आपल्या माधुरीसाठी एक असा म्हणजे व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यातून त्यांनी शिवीगाळी केला आहे आणि तो समजतोय की आपण जे माधुरीसाठी लढा देतोय ते विनाकारणच, कारण त्याला वाटतंय की माधुरी तिथं पेठा या संस्थेमध्येच सुरक्षित आहे आणि आम्ही कोल्हापूरमध्ये जसं आता पुढे पाहू शकताय। जय श्री राम। मेरा भी वो किसी ने इंस्टाग्राम आईडी उड़ाया था। जब मैं हिंदुत्व पे बात करता है ना तो किसी किसी को तकलीफ होता है, और वो तकलीफ की वजह से क्या होता है, उनको गांड को मिर्ची लगता है। इसके वजह से आईडी उड़ाया था। वो आज ही आया तो मैंने वो डीएम देखने चालू किया, तो डीएम में सारा वो अपना कोल्हापुर का वो सब मैटर चालू है। माधुरी का जो अपनी हत्या है वो उसका मैटर चालू है। तो मैंने उसका थोड़ा डिटेल निकाला कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है। मेरे वहां पे भी काफी दोस्त है, काफी पहचान है, वो सब निकाला मैं। तो इसमें समझ में आया कि साला इसके ऊपर तो बहुत बड़ा राजकारण हो रहा है। राजकारण समझते ना, क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है तो राजकारण होएगा, तो वैसा राजकारण चालू है। इतना साल से कोई भी पॉलिटिशियन वो माधुरी को देखने गया था क्या? उसका हालचाल, उसको क्या लगा है क्या नहीं देखने गया था? पूछा मैं, कोई भी नहीं गया उधर, जरा भी नहीं गया। मगर अभी इस मुद्दे को बड़ा कर रहा है क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है। अभी उसका हालत ऐसा है कि एक बेजुबान को ना बोल नहीं सकता है, बेजुबान, उसके पैरों में तकलीफ, उसको तो वो यूज कर रहे थे जैसा अपन घोड़ा भाड़े पे देते, समझा, गाड़ी भाड़े पे देते, वैसे उसको भी भाड़े पे दे रहे थे। देखो ये मेरे पास कुछ उसके फोटो है, दिख रहे? हाँ, संभालना मेरे घर पे बिना जानवर है, मैं संभालता है, बच्चे जैसा रखता है। भाड़े पे नहीं भेजते, तो इन लोग भाड़े पे भेज रहे थे और उससे पैसे कमा रहे थे। तो उसके बाद वहां के कोई नेता है, क्या नाम है इसका, राजू शेट्टी। ये देखो राजू शेट्टी, ये राजू शेट्टी ने 7/4/2018 जो आज आंदोलन करे ना वहां पे, इसने 7/4/2018 में वन विभाग को यह पत्र लिखा था कि इसको अभी संभाल नहीं सकते, हाँ तो इसको यहां से लेके जाइए करके ये पत्र लिखा है उसने। तो आप जो बहकाव में आते हो ना ये राजनेताओं के, ये मत आओ। और आप जो ये अभी आप बहुत जन बोलेंगे साला इसका अनंत अंबानी ने पैसा दिया, पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेना का आदमी है, इसका आदमी है, तुम्हारी मां का भोसड़ा तुम्हारी। समझा, जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं, समझा। अनंत अंबानी ना घर मेरा पालता है ना तुम्हारा भी पालता है, तो ये गलत फहमी नहीं पालना, घर में कुत्ता पालना, तो मेरे बारे में गलत फहमी नहीं पालना। अनंत अंबानी का इज्जत इसके लिए करता हूं मैं क्योंकि वो कट्टर सनातनी है। अरे 200 के ऊपर उसके इसमें हाथी है, दुनिया के जानवर है, उसको एक हाथी का क्या लेना देना है रे? क्या लेना देना है उसका एक हाथी का? बस कोई आपको भड़का दिया तो अपना दिमाग चलाना चालू। पर बेजुबान का ना उसको वैल्यू पता है, बेजुबान का वैल्यू पता है उसको। तो इसके लिए ना आज वो माधुरी अगर वहां गई है ना, तो कुछ टाइम के बाद आप लोग जो आज उसके बारे में गलत बोल रहे हो ना, हाँ, और गलत उसका वो फोटो बना रहा है, ये बना रहा है, वही आदमी का ना कुछ टाइम के बाद वो माधुरी को देखने के बाद ना उसको तुम लोग पूजा करेगा। इतना याद रखना तुम लोग। वो पीटा होता ना, पीटा, उन लोग ने वो कुछ लेटर लिखा था, इसके वजह से वो कोर्ट और सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट ने वो ऑर्डर दिया कि इसको अच्छे जगह पे इसका देखभाल हुए, उधर उसको लेके जाओ। तुम लोग उठ के वो आनंद अंबानी पे आया कि उसने ऐसा किया, अपना पावर दिखाया, ये दिखाया। अरे थोड़ा अक्कल लगाओ रे, खाना खाते ना, गू तो नहीं खाते ना तुम लोग, थोड़ा दिमाग लगाओ, बस किसी के बहकाव में मत आओ। तर याच्या बोलण्यावरून असं वाटतंय की हा याला सगळं माहिती आहे आणि यानं सगळं, आणि मेन मुद्दा हा आहे की यानं माहिती गोळा केली तर कुठून, याला हा पैसे खाल्ला एवढं नक्की आहे, कारण अंबानीने पैसे दिल्याशिवाय आणि यानं पैसे खाल्ल्याशिवाय हा कुठल्याही म्हणजे मला एवढंच बोलायचं आहे की तू पैसे खाऊन जेवढा आता बोलतोय ना ज्याच्यासाठी, तर हे फार तर चुकीचं आहे। आणि ज्याला हिंदुस्थानी भाऊ हे नाव पाडलं आणि जो कोल्हापूरच्या विरोधात एवढं सगळं बोलतोय त्याच्यासाठी 2 कमेंट तुम्ही पण करून जावा। काल झालेल्या या रॅलीमध्ये ह्या काकूंचा आक्रोश बघ आणि हिंदुस्थानी भाऊ मग तू बोल। जनता ही आज पदयात्रेसाठी आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी म्हणजे असं जनशक्तीतून आम्ही म्हणजे उद्रेक आमचा निर्माण करत आहोत। 35 वर्ष झाला आम्ही हाती सांभाळलेला अंबानी रांडाचा आई घाल्या म्हणतोय आम्हाला की आज तुम्ही हाती सांभाळू शकत नाही, त्या आई घाल्याचा छोटा हत्ती जो आहे तो आमच्या नांदणी गावात पाठवून देऊ दे, त्याच्या छोट्या हत्तीला आम्ही सांभाळतो, ज्याला जे पाहिजे खायला चांगलं म्हणून घालून रांडाच्याला तयार करतो। पण आमची माधुरी आता जीवनाच आहे, आम्ही जसं माय लेकरांना सांभाळतो, आपल्या मुलीला जसं आम्ही
माहेरी पाठवतो तसं आम्ही बायका म्हातारे लहान मुलं सुद्धा आम्ही रडत करत त्या माधुरीचं हे केलेलं. जेव्हा आमची माधुरी गेली तर स्वतः एक मूक प्राणी रडत होता, पण त्या आई घालायला त्याच्या त्याला प्रकल्पामध्ये आमचा सांभाळलेला हत्तीच त्याला काय हवा आहे? जो जंगलात प्राणी आहे त्याला तुला घ्यायला वेळ नाही. जे रोडवरचे प्राणी मरून पडतात, जे दहालेले आहेत त्याला तुम्हाला घालायला नाहीये. बेंगलोरच्या ठिकाणी एवढ्या जंगलात जाळपोळ झाली, त्या जंगलातल्या प्राणी घाला तुमच्याकडे वेळ नाही. पण त्या गुजरातवाल्यांना, गुजरातच्या आई घालायला लोकांना आमचा हत्तीच का पाहिजे? आमचा माधुरीचा हत्ती तू दिलास तर बरं, नसेल तरी तर कोल्हापूरमध्ये आम्ही हात जोडलेला आहे. आणि ज्या वेळेला आमचा हत्ती परत येणार नाही त्याला आम्ही हात सोडून तू त्याला घोडा लावायला तिथे येतो रंटाच्या. जय जिनेंद्र. म्हणजे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि मग काय कोल्हापूरकरांचा जलवा दाखवायच की या हिंदुस्थानी भाऊला. आणि आपल्या जसं माधुरीला परत आणून दाखवायचं, याच्या तोंडावर तमाचा बसला पाहिजे की अंबानीचं हे पैसे घेऊन तो पेठा या संस्थेची तरफदारी करतोय ना, तर हे त्याच्या उलटं झालं पाहिजे. आणि महाराष्ट्रातील सगळ्या आता पब्लिकनं जिओचं कार्ड जर पोर्ट करून एअरटेलमध्ये घेतलं नसेल तर लवकरात लवकर घ्या. तर मित्रांनो सगळ्यांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.